झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दूध, तूप, भांग, बेलपत्र आणि पूजेचं साहित्य घेऊन अनेक भाविक दूरवरून या मंदिरात येतात। दक्षिण मुंबई इथल्या प्राचीन बाबुलनाथ मंदिर मुंबईसह प्रसिद्ध परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनेक नागरिक इथं अनुष्ठान करतात। ओम नमः शिवाय या मंत्राच्या जयघोषात आणि बाबा बाबुलनाथ टेकडीवाले यांच्या जय जयकारानं मंदिर परिसर पूर्णमय भक्तिमय झाला। दरम्यान महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी होत असते, त्याप्रमाणेच बाबुलनाथमध्ये देखील ही गर्दी पाहायला मिळते आहे। या ठिकाणच्या परिस्थितीचा, या ठिकाणच्या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। महाशिवरात्री निमित्त दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये असलेली भाविकांची आपण गर्दी पाहू शकतो। मध्यरात्रीपासूनच भाविक जे आहेत ते इथे दर्शनासाठी येतात आहे। आज मध्यरात्रीपर्यंत हे दर्शन जे आहे ते भाविकांसाठी शिवलिंगाचं सुरू राहणार आहे। दक्षिण मुंबईतील हे एक पुरातन असं मंदिर आहे। दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक जे आहेत ते इथे दर्शनासाठी येत असतात। भाविकांची मोठ्या संख्येने इथे होणारी गर्दी पाहता पोलिसांनी देखील इथे चोख बंदोबस्त लावलेला आहे, सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। शिवाय अनेक स्वयंसेवक जे आहेत ते इथे भाविकांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। एकंदरीतच ओम नमः शिवायच्या गजरामध्ये हा दक्षिण मुंबईचा सगळा परिसर जो आहे तो दुमदुमून गेलेला आहे आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त लाखो भाविक जे आहेत ते इथे दर्शनाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।